ज्यांची जिवंतपणे प्रेतयात्रा निघाली होती, अशा समाज सुधारकाची तुम्हाला कल्पना आहे का? हो, त्यांचं नाव आहे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 1856 साली झाला. त्यांच्यावरती जे.एस. मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. ते विवेकवादाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी त्यांनी व टिळकांनी मिळून पुण्यामध्ये अनेक संस्था स्थापन केल्या. त्याच्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे, न्यू इंग्लिश स्कूल आहे. पुढे त्यांनी 1875 साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. टिळक व त्यांच्या विचारसरणी व कार्यपद्धतीमध्ये टोकाचे मतभेद होते. टिळक हे आधी स्वातंत्र्य या विचाराचे पुरस्कर्ते होते. आगरकर हे आधी समाज सुधारणा या विचारांचे पुरस्कर्ते होते. आगरकरांनी विकार विलसित हे हॅम्लेट या नाटकाचे भाषांतर केले. पुढे वाक्यमीमांसा या मराठी व्याकरणावरच्या पुस्तकाचंही त्यांनी लेखन केलं व त्यानंतर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा ग्रंथही त्यांनी लिहिला. अशा या बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारकाची आज पुण्यतिथी आहे.